अथ श्री अध्याय 18 ओवी 55. इतुकीच पायी पायी माझी विनंती, साठे मोठे भक्त भक्त भावार्थी, कृपा व्हावी तयावरती, कृपा व्हावी तयावरती, पुरवावी आरती आरती तयांची. मग बाबा आज्ञा आज्ञापिती होऊ द्या अनिक एक आवृत्ती, वाचिता ही गुरुची पोथी, भक्त होती निर्मळ. या पोथीचे पारायण करिता होईल कल्याण, परमेश्वर होईल प्रसन्न, बंधन सुटेल. ते जव बाबांनी केले कथन, करीत होतो मी पादसंवाहन, झालो अंतरी विस्मयापन्न, वृत्ती स्फुरण पावली. बाबा तरी हे ऐसे कैसे, साठ्यास फळ तो अल्पायासे. माझी गेली वर्ष, सातची दिवसे फळ त्याशी. एकची पाठ गुरुचरित्राचा, केला साठ्यानी 7 दिसाचा. 40 वर्षाचा पाठ जयाचा, विचार तयाचा नाहीच का. एकाशी फळ तो 7 दिवसे, एकाची निष्फळ 7 वर्ष. वाट पाहे मी चातक प्रकर्ष, दयागन हा वर्षल कै. येईल कै ऐसा दिवस, प्रसन्न होईल हा संतावतंस. फेडील माझी या मनीची हौस, देईल उपदेश मज काय. भक्त वत्सल श्री गुरु साई, पाहत यांची काय नवलाई. मनी वृत्ती उठली ते समये, तात्काळ त्याही जाणिली. ऐशाच विद्येच्या पोटी, बऱ्याच वाईट कोटी. वासना उठती उठाओटी, तितुक्यांची दृष्टी तयाना. मन चिंतिते वैरी न चिंती, हे तो सर्वांशी ठावे निश्चिती. इतर कोणी जरी ते नेनती, महाराज ओळखती तात्काळ. परीती माय अति कृपाळ, पोटात घाली निंद्य सकळ. अनिंद्य पाहुनी प्राप्त काळ, तितक्यास चालन देईती. तव ते मनोगत जाणुनी, बाबा वदती मज लागुनी. उठ त्या श्याम्याकडे जाऊनी, रुपये घेऊनी 15 ये. बयस तयापासी क्षणभर, गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ती घेऊन सत्वर, येई माघारा परतोन. कृपा उपजली साईनाथा, दक्षिणेच्या करुणी निमित्ता. म्हणती माग जा आताचे आता, रुपये मज करिता श्यामाकडे. झाली यावरी ऐसी आज्ञा,
बैसावया पुढे कोणाची प्रज्ञा, बैसता होईल होईल अवज्ञा, घेऊनी अनुज्ञा उठलो. मग मी तात्काळ गमन केले, श्यामराव ही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून, होते घालीत धोतराची चून. मुखे गुणगुण नामाची, म्हणती काय मध्येच कोटे. मस्जिदूत आलात वाटे, चर्येवरी का चंचलता उमटे. ऐसे एकटे काज, या बैसामी आताच नाहलो. हा पहा धोतर चुनीत आलो, जातो देवावर पाणी घालो. समजा परतलो ऐसाची, आपण करिता तांबूल दान भक्षण. तो मी सारितो पूजा विधान, करू मग वार्ता सावधान. समाधान पूर्वक माधवराव घरात जाती. मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी. सहज हाती घेतली, यदृच्छेने ग्रंथ उघडीला. अकल्पित जेथे आरंभ केला, प्रातकाळी जो अपूर्ण टाकीला. वाचावया आला तोच भाग, अति आश्चर्य मना वाटले. प्रातकाळी वाचन जे हेळसिले, बाबांनी ते संपूर्ण करविले. वरी लाविले नेमन म्हणजे नियमे वाचन. न होता संपूर्ण निश्चिंत परिशालन, अपुरे टाकूनी निमित्तोपासन. साना पासून चळू नये. आता थोडीशी उपकथा ओगास आली, न ये टाकीता. श्रोता परिसावी सादरता, या नाथ भागवता संबंधे. हे तो नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिलुप्त. साई कृपा पात्र भूत, नित्य दीक्षित वाचिती. जगद उद्धाराची कारणे, ब्रह्म्याठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षत्री जात्याने. बीज आणिले कनसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी, केली संवंगनी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खड्यात मळणी, केली निवडणी कंसांची. स्वामी श्रीधरे मारले हडप, स्वामी जनार्दने केले माप. रस भरित पक्वाने उमाप, नाथ प्रताप भोजन. स्कंद एकादश त्यातील जान, भक्ती प्रेम सुखाची खान. तेही 32 खनी वृंदावन. नित्य वाचन दीक्षिता.
दिवसातयाचे करीती निरूपण, रात्र वाचिती भावार्थ रामायण. हाही ग्रंथ गुरु आज्ञा म्हणून जहाला प्रमाण प्रमाण दीक्षिता. भक्ती अमृताचे सार, ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार. तो हा नाथांचा मूर्तोपकार, महाराष्ट्रावर उदंड. करोनिया प्रात स्थान, करोनिया प्रात स्नान. नित्य नेम साई पूजन, अन्य देवतार्च अर्चन. नैवेद्य निरांजन उरकता. मग श्रोत्या समेत सविस्तर, पय प्रसाद अल्पा आहार. सारोनी नित्य क्रमानुसार, पोती सादर वाचिती. जया गोडिये सहस्त्र परायणे, भगवत परायण तुकारामाने. केली भंडाऱ्यावर एकांतपणे, ते गोडी कवने वर्णावी. हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ, दीक्षित शिष्य निष्ठावंत. मनोनी जीवांच्या उद्धारार्थ, साई समर्थ आज्ञापिती. जाणे न लगे वनाप्रती, भगवंत प्रगटे. उद्धव गीती श्रद्धायुक्त जे पारायण करीती, भगवत प्राप्ती रोकडी. भारती संवाद कृष्णार्जुनांचा, त्याहुनी सरस हा उद्धवांचा. तो या भागवती उपदेश साचा, प्रेमळ वाचा नाथांची. असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ, ज्ञान भावार्थ दीपिका संवेत. समर्थ कृपाळ साईनाथ, वाचवीत नित्य शिर्डीत. सखा राम हरी जोग, तयाचा बाबांचा नियोग. साठ्यांचे वाडियात हा योग, भक्ता उपयोग हा मोठा. प्रत्ययी या ग्रंथाचे श्रवण, बाबा कित्येक भक्ता लागून. श्रवण करविती कळवळून, भक्त कल्याण वांछेने. आगाध बाबांची अनुग्रह कुसरी, भक्ता उपदेशिती परोपरी. भक्त जवळी वा देशांतरी, बाबा अंतरी सन्निधची. आपण जरी मस्जिदी बसती, कोणाही काही कार्य निमित्ती. तयासी देऊनी आणि शक्ती, करवूनी घेती ते कार्य. बापूसाहेब जोगा प्रत, वाड्यात पोथी वाचाया सांगत. ती वाचित नित्य नेमस्त, श्रोतेही येत ऐकाया. जोगही दुपारा भोजनांती, नित्य जाऊनी बाबा प्रती. चरण वंदुनी घेऊनी विभूती, आज्ञापन घेती पोथींचे. कधी वाचित ज्ञानेश्वरी, कधी ते नाथ भागवतावरी. पारायण मांडित आनंद निर्भरी, व्याख्यान करीत अर्थाचे.
ऐसी अनुज्ञा झाली या पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोथी ऐकावं यासाठी उठा उठी उठी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निज कर्ण संपुटी तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथीथी ऐशीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अथार्व अर्थाव बोधता पूर्ण करी वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवल परी ही मोठी एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित भगवद गीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका भागवत एकादश स्कंदनिका परमार्थ भूमिका नाथांची हरिओम.